नमस्कार, महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बिरदवडे या ठिकाणी आलेलो आहेत। आपण एकंदरीत जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे। आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार चाललेला आहे। बाबा नमस्कार। नमस्कार। नाव काय तुमचं? नवनाथ ज्ञान भाऊकड। बर, आज या ठिकाणी कोणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघात? आमच्या मतदारसंघामध्ये जीवन शेठ गोवन खराबी यांचे आज ह्या पंचकृषीमध्ये एक नंबरचं वातावरण आहे आणि आमचं संपूर्ण गाव त्यांच्या पाठीमाग तटस्थ उभा आहे। त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर एक तरुण तडफदार आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता आमच्या गावामध्ये आज तयार झालेला आहे। त्यांच्याबद्दल भरपूर सांगता येतं। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जीवन शेठ खराबीच्या बाबतीत तुम्ही बोलले, निवडून आल्यानंतर काय अपेक्षा? या ठिकाणी जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या प्रचाराचं बिगुल वाजलेला आहे। कसं तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? आमच्या मतदारसंघामध्ये जीवन भाऊ खराबी यांची हवा आहे, कारण संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी आज उभं राहिलेलं आहे। नाणेकवडी असेल, खराबवाडी असेल, मालुंगा असेल, या सर्व गावातून पाहुण्या मित्रपरिवारामध्ये सर्वांमध्ये एकच नाव आहे, जीवन भाऊ खराबी। कारण आपुलकीचा माणूस, निस्वार्थी माणूस आणि त्यांचं जे भेटणं बोलणं इतकं सरळ मार्गी असेल तर लोकांनी एकच विचार केलाय की या निवडणुकीमध्ये फक्त जीवन भाऊ खराबी यांनाच मतदान करायचं आणि 100% निवडून आणायचं। मनसेच्या वतीनं तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? सरळ आणि निस्वार्थी जर एखादा नेता असेल तर आज कामाचा माणूस म्हणून जीवन भाऊ खराबीकडे पाहिलं जाते। त्यामुळे सर्व मनसेच्या उमेदवारांना सर्वांना सांगितलंय की एकमेव उमेदवार जीवन भाऊ खराबी यांनाच मतदान करा आणि पुढील काळामध्ये जर आपल्या भविष्यामध्ये आपल्याला कामं करायची असेल तर एकमेव नेता हा आहे। बाकीच्यांनी काही आश्वासन दिली तर ती फसवी असतील, पण हा माणूस 100% तुमच्या कामाला येईल। बरं, एकंदरीत जर पाहिलं तर आपण या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे, खूप भेडसावत आहे। या ठिकाणी ट्रॅफिक बद्दल तुमचं काय मत आहे? काय झालंय की ट्रॅफिक आता वाढतं औद्योगिकरण, त्यामुळे काय होतं, रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही, त्यामुळे रस्ता आहे तेवढाच आहे। त्याबद्दल अरे 2-3 समस्या आहेत, रस्त्याच्या, कचऱ्याच्या, पाण्याच्या। या समस्यावर 100% उपाययोजना करायचं काम जीवन भाऊनी आश्वासन दिलेलं आहे। ज्यावेळी जीवन भाऊचा निवडणूक निकाल लागेल तर विजय उमेदवार ह्या पहिल्या मुद्द्यावर काम करणार आहे। आणि आता जर रस्ता रुंदीकरणाचं काम आता महाराष्ट्र नॅशनलकडे गेलेलं आहे, रस्त्याचं काम होतंय। आता त्यांनी सांगितलं ब्रिज होणार आहेत, पण हे कधी होईल ते होईल, पण त्याच्यावर 100% उपाय करायचं काम जीवन भाऊ करणार आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहू शकताय मनसेचे नेते मनोज दादा खराबे यांनी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे मतदारांना जीवन शेठ खराबे यांना मतदान करण्याचं। महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही चाकण। नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? बाळासाहेब पंढरनाथ लांडे। गाव? बिरदवडी। बिरदवडे। एकंदरीत पाहता या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मतदानाचा बिगुल वाजलेला आहे। कोणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये? आमच्या मतदारसंघामध्ये जीवन शेठ खराबी त्यांची हवा आहे आणि ते 100% निवडून येतील। आणि आमचं 100% गाव पूर्ण पाठिंबा जीवन भाऊ खराबी। का बरं जीवन भाऊ खराबीच का? थोडे कामाच्या अपेक्षा आहेत, जरा रस्त्याची विषयी येते त्याचा जरा सच्चा कार्यकर्ता आणि कचरा बिचरा काय असं व्यवस्था त्याची व्यवस्था करतील ते व्यवस्थित त्यांच्यावर। धन्यवाद। लेडीज